पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? हा प्रश्न मी तुम्हाला रोज विचारते. तर आज सगळ्यांनी ह्याच प्रश्नाचं उत्तर द्या आणि तुमचे जे प्रश्न आहेत ना, त्याचंही मी उत्तर देणार आहे, पण पुढे. खुशूचे बाबा आम्हाला वापस घ्यायला आले होते, कारण लाईटीचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. मग आल्यानंतर पेरू बघून खुशू खूप जास्त मागत होती. मग हाच पेरू मला थोडासा चांगला वाटला म्हणून तोडून दिला. बघा किती खुश झाली. नाहीतर रडतच बसली असते नाही दिला तर. मग घरात आल्यानंतर बघते तर काय सगळीकडे पसारा हा मला माहीतच होता. कारण मी आल्यानंतर हॉल आणि बेडरूम माझ्याकडून झालं नव्हतं. फक्त किचन साफसफाई झाली होती. पण खुशू खूप जास्त किरकिर करत असल्यामुळे मला तसंच वापस जावं लागलं. पण थोडंसं खुशूच्या बाबांनी पसारा केला, पण थोडा. आणि हे कपडे कशासाठी काढले होते काय माहीत, त्यांना काय सापडत नव्हतं. पण म्हणलं चला आज हॉलपासूनच सुरुवात करावी. कारण किचन तर स्वच्छ करून गेलते, त्याच्यामुळे त्याला काही जास्त टाईम लागणार नाही. हॉलमध्येच बॉक्स वगैरे सगळं पडले होते. तेच सगळे वरे वगैरे नेऊन ठेवायचे होते. मग म्हणलं चला हॉलपासूनच सुरुवात करावी. कुजूचे बाबा म्हणले की तू एकटी काही करत बसू नको. हे बॉक्स वगैरे जे आहेत ना, ते मी तुला ठेवायला मदत करतो. पण झालं असं की ते शूज ठेवेपर्यंतच त्यांना कॉल आला. मग त्यांना वापस जावं लागणार होतं काहीतरी कामासाठी. मग तरी पण त्यांनी शूज वगैरे ठेवले आणि मला म्हणले की मी आल्यानंतर ठेवतो. पण मी काय त्यांची वाट बघत बसणार नव्हते. कारण कधी हा सगळा पसारा काढेल, कधी स्वच्छ करेल, मला असंच वाटत होतं. मग जो मी हातात घेऊन चालले ना, तो बॉक्स हलका होता. पण त्याच्या खालचा बॉक्स खूपच जास्त जड होता. म्हणून दोन्ही पण काही एकत्र नेलं नाही. एक-एक करून ठेवलं. मग खुशू बघा कशी बघत आहे माझ्याकडे. मग खुशूचे बाबा गेले. मी बॉक्स वगैरे ठेवून आल्यानंतर मग त्याच्यानंतर एक-एक गोष्ट म्हणलं चला सगळं अगोदर जिथल्या तिथे ठेवावं आणि मगच पुसून वगैरे घ्यावं. तर डायनिंग टेबलवरचा सगळा पसारा मी काढला. आणि जे हे कपडे पडले होते ना, तेही वॉशिंग मशीनला लावून दिले. म्हणजे सगळं सामान वगैरे काढेपर्यंत कपडेही धुतले जातात. मग इथे मी घेतलं सोफ्याच्या खालचं वगैरे सगळं झाडून गेला. कारण सोफ्याच्या खाली पण घाण पडलेली असते. मग मी आठवड्यातून 2दा तरी सोफ्याच्या खालचं सगळं काढून झाडून पुसून घेत असते. मग म्हणलं आज वर्किंग पण संपलेली आहे, तर सगळं स्वच्छ करूनच घ्यावं. कारण नंतर वर्किंग करावी लागते. तसं तर मला उद्या सुट्टीच आहे. सॅटर्डे संडे सुट्टी असते मला. कधी-कधी सॅटर्डेला काम असतं. जर एक्स्ट्रा मी सुट्टी घेतलेली असेल तर सॅटर्डेला करावं लागतं. पण तसं तर सुट्टी असते मला. मग इथे सगळं साफसफाई केल्यानंतर मी घेतलं स्वयंपाक करायला. कारण स्वयंपाकाचा टाईम झाला होता. मग म्हणलं बाकीचं राहिलेलं पुन्हा करता येईल. पण अगोदर स्वयंपाक करून घ्यावा. मग इथे मी सगळ्यात अगोदर घेतली कणिक मळायला आणि जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता. कारण भाजीपालाही नव्हता. येताना खुशूच्या बाबांनी पालक चुका आणला होता. त्याचीच आज मी भाजी करणार आहे आणि चपात्या एवढंच आणि थोडासा भात लावणार आहे. कारण खुशूला भात खायला खूप जास्त आवडतो म्हणून. मग इथे कणिक भिजते बाकीचं सगळं कांडाकुटा करेपर्यंत. म्हणून सगळ्यात अगोदर इथे मी कणिक मळायलाच घेतली. तोपर्यंत खुशू मला तिकडे आवाजच देत होती की मैया ये ये म्हणून. मी नाही गेले की बघा ती आली लगेच माझ्याकडे आणि मला म्हणत होती की उचलून घे, मला पण करायचं आहे. मग तिला घेऊन कसं स्वयंपाक करायचा आणि हेच स्ट्रगल आहे. आता ज्यांच्या घरी बाळ आहेत ते समजू शकतात की जेव्हा आपल्याला जास्त काम असतं तेव्हा आपली बाळं आपल्याला मुद्दामून सोडत नाहीत. माहीत नाही त्यांना कसं समजतं की नाही ह्यांच्याजवळ जाऊन थांबायचं. आता खुशूचे बाबा वापस आले होते आणि खुशूचे बाबा तिला घेतही होते. त्याचबरोबर तिचे काका पण होते, ते पण घेत होते. पण त्या दोघांकडे काही जायला तयारच नाही. माझ्याकडेच तिला येऊन थांबायचं होतं. इथेच तिला खेळायचं वगैरे पण होतं. मग म्हणलं चल तू किचन वट्ट्यावरती बस, तोपर्यंत माझी कणिक वगैरे मळायची होईल. पण ती किचन वट्ट्यावर पण ठेवलं तर शांत बसत नाही. तिनं पाणी खेळते. याचं पण मला टेन्शन नाही, कारण थंडी खूप जास्त वाढलेली आहे. तुमच्याकडे पण आहे का थंडी? आमच्याकडे तर खूप जास्त थंडी आहे. आणि बघा तिनं पाणी खेळत होती. मला समजतच नव्हतं की काय करावं. आणि तेवढ्यात असं झालं की दूध तापवायला ठेवलं आणि खुशूकडे बघता बघता दूधच उतू गेलं. ह्याचंही एक आणखीन टेन्शन. आता सगळं किचन वट्टा वगैरे स्वच्छ पुसून घेऊन मी स्वयंपाकाला लागले होते. मग त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा खुशू किती पाणी खेळलेली आहे. तिला चल म्हणलं की रडायला सुरुवात केली. आणि ते मी नेहमी असंच करते की तिला खेळू देईपर्यंत छान असते. पण तिला असं नको खेळू, पाणी थंड लागेल म्हणलं की तिनं रडायला सुरुवात होते. नको मला खेळू दे म्हणून. मग तिला मी कसं तरी समजावत होते आणि मग तिचे सगळे कपडे चेंज केले. आणि बघा किती छान मस्त दिसत आहे छोटी छोटी बेबी आमची.
मग तिचा व्हिडिओ काढते म्हणल्यानंतर तिनं मला म्हणत होती, "बघू मैया बघू." आणि आता साबण घेऊन आले की मला अंघोळ करायची. कधीही कसंही तिचं चालू असतं. मग इथे कणिक मळली. त्याच्यानंतरनं इथे पालक सुकाची मी गरगटा करणार आहे. त्याच्यासाठी इथे सगळं म्हणजे 2 डाळी टाकते. एक तर तूर डाळ आणि हरभरे होते माझ्याकडे ते टाकले. भात वगैरे खुशू खाते म्हणून लावला आणि त्याच्यानंतरनं इथे मी लगेच घेतल्या चपात्या करायला. एकीकडे कुकर होईपर्यंत माझ्या चपात्या होतील म्हणलं आणि चपात्या झाल्या ना तर बाकीचंही सगळं आपल्याला काम करून घेता येईल. तेवढंच पटपट सगळ्या गोष्टी आवरल्या ना आपल्याला तेवढाच टाईम जास्त भेटतो. मग इथे मी चपात्या करत असताना खुशू मला तिकडून आवाजच देत होती की मैया ये मला घे म्हणून. तरी पण कसंबसं तिच्या बाबांनी घेतलं. कारण आता तिला माझी जास्त सवय लागली म्हणून. इथे ना कुकर बंद केलं. हवा जाईपर्यंत म्हणलं भांडे लावून घ्यावं आणि हे सगळे फ्रीजमधले जे भांडे होते ना ते भांडे घासून घ्यावे. कारण हवा जाईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना फक्त भाजीला फोडणी द्यायची राहते. म्हणून म्हणलं चला पटपट सगळं आवरून घ्यावं. मग इथे भांडे घेतले घासायला. पण एक गोष्ट झाली हे लिक्विड आणलं ना तेव्हापासून ना मला खूप छान वाटत आहे भांडे घासताना. कारण पहिले साबणाने ना हात पण खराब झाल्यासारखे वाटायचे. खरंच छान आहे लिक्विड. तुम्ही पण वापरू शकत असाल तर वापरा. मला तर खूप आवडलं हे. मग त्याच्यानंतर हे फ्रीज बंद असल्यामुळे सगळं खराब झालेलं होतं आणि याच्यामध्ये काय होतं हे मला समजलंच नाही की त्याच्यानंतरनं समजलं की हे तूप होतं. मी तूप पण टाकून दिलं. आईंनी काढून ठेवलं होतं. ते माझ्या लक्षातच नाही राहिलं. त्यांनी सांगितलं तरी पण नाही लक्षात राहिलं. आता इथे सगळे भांडे वगैरे घासून घेते. बेसिन वगैरे सगळं स्वच्छ करून घेते. तोपर्यंत हवा जाते. आता खूप जणांच्या कमेंट आहे की मी एक व्हिडिओ टाकला होता बघा त्याच्यावर. तर त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण इथे ना सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भांडे घासून झाल्यानंतर हे किचन वट्टा बघा आणि खुशीची बॉटल पण धुवून घ्यायची होती. म्हणलं चला सगळं स्वच्छ करून घ्यावं. तर इथे सगळं स्वच्छ केलं आणि इथे भाजीलाही फोडणी दिली आणि किचन स्वच्छ करून घेतल्यानंतर किती फ्रेश वाटतं बघा. आता एका कमेंट आलेली आहे बघा, सॉरी पण ताई तू नेहमी तुझ्या माहेरबद्दल का बोलत असते? तिकडंच दाखवतेस. कधी तुझ्या सासरच्या लोकांबद्दल का बोलत नाही? आता ह्या प्रश्नाचं मी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. पण तुमच्या सारख्या कमेंट येत आहेत म्हणून मी त्याचा आन्सर सांगते. काय आहे ना, माझ्या घरापासून माझं माहेरचं घर जवळ आहे. त्याच्यामुळे काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला, खुशू नाही राहिली, माझ्या जॉबचा लोड जास्त असेल तर मी खुशूला तिकडं सोडते आणि जवळ असल्यामुळे तिकडंच जाते. माझं सासर लांब आहे. आता मी जेव्हा सासरी जाते तेव्हा त्यांच्याबरोबरही व्हिडिओ बनवते आईयांना म्हणजे सासू-सासऱ्यांबरोबर. आणि आमचे जे भाऊजी येतात ना मी म्हणजे त्यांना जास्त दाखवत नाही व्हिडिओमध्ये. मला असं वाटतं की त्यांना आवडेल का नाही व्हिडिओमध्ये घ्यायला आणि मी विचारलंही नाही. त्याच्यामुळे तसं आहे आणि जवळ असल्यामुळे मला जास्त कधी-कधी वर्किंगचा लोड असला ना तर मी मम्मीकडे जाते. म्हणून तुम्हाला नेहमी मम्मीकडचे व्हिडिओ दिसतात. तसं काहीच नाही. मी माझ्या सासू-सासऱ्यांवर पण तेवढंच प्रेम करतात आणि माझे सासू-सासरे पण माझ्यावर मुलीसारखंच प्रेम करतात. आमच्यामध्ये असं काही प्रॉब्लेम नाही. फक्त माहेर जवळ आहे. आता दुसऱ्या ताईचं आहे की ईमेल आला आहे. मी शॉर्टलिस्ट झाले. म्हणजे मी तो राईट. मी जो फॉर्म टाकला होता की मराठीमध्ये जॉब आहे त्याच्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू वगैरे लॅपटॉप लागेल का? मोबाईलवर नाही जॉब. काय असतं माहिती आहे का? आता ज्या कंपनीचे चांगले पॅकेज असतात ना त्यांची ट्रेनिंग जास्त असते. वर्कलोड थोडासा जास्त असतो आणि ट्रेनिंग पण असते कारण आपल्याला समजायला वेळ लागतो. आता ज्या कंपनीचं फ्रीलान्सिंग असते ना फक्त 2-3 दिवसाची ट्रेनिंग असते आणि काही कंपनी आता तुम्हाला जॉब सोडायचा आहे एक्झाम्पल. तर काही कंपनी ना अगोदरच करार करून घेतात की तुम्ही इतके दिवस जॉब नाही सोडू शकत आणि काही कंपनीचे काही प्रॉब्लेम नसतात. जसं की इंडिया मार्ट, रिलायन्स तुम्ही कधीही जॉब सोडू शकता. ते फ्रीलान्सिंग आहेत पण याच्यामध्ये पॅकेज जास्त भेटतं. त्याच्यामुळे तुम्हाला आय थिंक जॉब सोडता नाही येणार. बघू ट्रेनिंगमध्ये सगळं सांगतात की तुम्हाला कधीपर्यंत तुम्ही जॉब करू शकता, कधी सोडू शकता. करार असेल तर नाही सोडू शकत आणि करार केला नसेल तर सोडू शकता इतकंच. आता खूप जणांचे बरं का ते 2 व्हिडिओ टाकले होते ना मराठी जॉबसाठी. खूप जण शॉर्टलिस्टमध्ये झाले. खूप जणांचे जॉब पण सुरू झाले. ट्रेनिंग सुरू झालेले. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. माझा हेतू हाच आहे की सगळ्यांना जॉब लागावा. आणखीन काही कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट करा. चला इथेच एंड करते.